आणि या दोन संघामध्ये आता दोन दिग्गज टीम मध्ये हा सामना इथून रंगणार। दोन अंपायर संदीप गायकवाड सर, मिलिंदजी कोळंबे हे मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत आणि ऑन स्क्रीन तुम्ही आता प्रेक्षकांची संख्या बघा, 1:45 वाजलेत तरी देखील 125च्या वर प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आणि ही मात्र खरं तर या स्पर्धेची खासियत राहिली आहे। ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल स्पर्धक या ठिकाणी खेळतात आणि त्यांच्या सपोर्टसाठी मात्र बरेचसा प्रेक्षक राजा या 3 दिवसाच्या रजनीमध्ये आपण पाहिला। आज नरेश मिनमिले दादांचा स्पर्धेच्या आयोजकांचा आज वाढदिवस, आज सेलिब्रेशन देखील झालं आणि उद्या देखील शेवटच्या रजनीमध्ये खरं तर बरेचसे पाहुणे या ठिकाणी पोहोचतील दादांना शुभेच्छा देण्यासाठी। मॅच इथून सुरू आहे। 4 ओव्हरचा हा सामना असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्या। गेम इज ऑन। पॉवर प्लेला इथून सुरुवात होईल। संकेत बाबरे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय। पहिला बॉल फटका भारी आहे, समोर होता, दावेचा कॉल आहे आणि इथून मात्र स्टंप वरती चेंडू लागलाय, अपील आणि इथून मात्र चेकिंग, डिसिजन पेंडिंग। सुरुवातीलाच पहिला चेंडू मात्र डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे रनआउट साठी। पंचांनी इथून खरं तर थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय। एक्झॅक्ट पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय की नाही याचं चेकिंग होईल। बॅट हवेत होती का, चेंडू लागला तेव्हा पॉपिंग क्रीज पार केलाय की नाही, बॅटर सेफ आहे की नॉट आउट आहे, बरेचसे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आमचे थर्ड अंपायर इथून देतील। थोडा क्लोज डिसिजन आहे, अधिकचा वेळ आमच्या तिसऱ्या पंचांकडून देखील घेतला जातोय। यस, फलंदाज इथून आउट असेल। पंचांचा निर्णय आला, बॅटर आउट। विकेट आली पहिली, ती मात्र आखरी धमाका बडवली। संकेतचा हा चेंडू हलकीशी अपील होती, विकेट किपरचा आता चेंडू होता।
स्वप्नीलला देखील शांत ठेवलं. संकेत बाबरे इथून पहिल्या पॉवर प्ले मध्ये आला. 4 ओव्हरची मॅच आहे. आगरी धमाका बडवल जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा यामध्ये हा सेकंड राऊंडचा सेकंड सामना आहे. बॅटवरती चेंडू आता मागे चाललाय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक झाली पण या दरम्यान पहिली धाव पूर्ण झाली आणि कपिल झोमटे आता स्ट्राईक वरती येईल. आगरी धमाका बडवल संघाच्या धावा संख्येचा श्री गणेशा आपण पाहिला. पहिली धाव खरं तर ती रनआउटच्या स्वरूपात ती विकेट आली. अत्यंत वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न झाला पण फिल्डिंग भारी झाली. संकेत बाबरेने बॉल कलेक्ट केला, स्टंप वरती लावला आणि त्यानंतर थर्ड अंपायर कडून तो निर्णय आला की बाठरीतून आउट असेल आणि पहिलाच झटका आला. त्यानंतर कपिल झोमटे मैदानाच्या आतमध्ये 59 धावांचा पाठलाग आज सक्सेसफुली केला होता तो मात्र आगरी धमाका बडवल संघाने. आणि आता पहिल्यांदा बॅटिंग करतोय. इथून मात्र पुन्हा भरारी घ्यावी लागेल. कपिलच्या बॅट मधून खेळाडू वाट पाहतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेचलाय तो षटकार. डीजे संकेतचा हा चेंडू परत एकदा प्रयत्न होता कपिल झोमटेचा. चेंडू कनेक्ट झाला नाही अन्यथा हाही चेंडू कदाचित षटकार किंवा चौकार झाला असता कारण क्षेत्र मोकळं होतं. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि त्याचा भरपूर फायदा जो आगरी धमाका बडवल संघाला देखील घ्यायचा. 5 चेंडू आणि धावा झाल्या त्या मात्र 7. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. संकेत बाबरे टू कपिल झोमटे. फुल टॉस पॉवर प्लेची समाप्ती. ठोकलाय तो कपिल झोमटेने षटकार. डीजे किरण एनजी पहिलाच बॉल कुमारचा. स्वप्नीलचे देखील प्रयत्न तेच आहेत. एका बाजूने कपिलचे षटकार येतात. स्वप्नीलला देखील मैदानातील सिच्युएशन खरं तर इथून आयडेंटिफाय करावी लागेल की कशा पद्धतीने स्कोर उभा करायचा आहे. सोबत कपिल आहे त्याचाही बॅटचा फ्लो चांगला आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने तो सध्या बॅटिंग करतो आणि समोर कुमार विरले वेगवान गोलंदाज जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा संघाचा.
मागे चेंडू टाकला आणि त्या ठिकाणी अपील देखील झाली. एक्झॅक्ट चेंडू कुठे होता पंचांनी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं आणि इथून मात्र बॅटर सेफ आहे. सिंगल रन लेग बायच्या स्वरूपात इथून कंप्लीट होईल. एक धाव धाव फलकावरती ऍड होईल. स्कोर इथून एका धावेने वाढलाय तो मात्र 14 या अंकावरती. गोलंदाजी मार्क वरती कुमार समोर आलाय तो कपिल ज्याने 2 सिक्सर या इनिंग मध्ये लगावलेत. त्याच्या विरोधात कुमार विर्लेचा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची ताकद फटका सीमा पार. कपिल झोमट्याचा आगरी धमाका बडवल संघाचा हा या इनिंगचा तिसरा षटकार. बॅटिंगचा तुफानी हल्ला चढवलाय. 3 षटकार इथून कपिल झोमटेने लगावलेत. मैदानाच्या आतमध्ये कुमार विर्लेवरती थोडं अंडर प्रेशर ठेवण्याचे खरं तर ही बॅटिंग सध्या कपिल झोमटेची. कुमारला देखील इथे थोडा विचार करावा लागेल. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय. पुन्हा एकदा कुमार कपिल झोमटेच्या अगेन्स्ट. पुढील बॉल पटकावून साईडला आलाय. खेळाडू वेगाने धावलेत. बॉल पर्यंत करण बाबरे पोहोचलाय. बॉल कॅरी केलाय तोपर्यंत एका सिंगल रनने इथून मात्र धावसंख्या उंची घेईल ती मात्र 21 या अंकावरती. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आगरी धमाका बडवलचा स्कोर आहे तो मात्र 21 धावा. 21 ऑन बोर्ड. स्वप्नीलला दुसऱ्या बाजूने तेवढी चांगली साथ द्यावी लागेल कारण आधी 77 धावा वंजारपाडा संघाने उभारल्या होत्या. त्यांच्या समोर भलं मोठं आव्हान ठेवलं तर मात्र ती मॅच आपल्याला एकदम रफटफ पद्धतीने बघायला मिळेल आणि तो स्कोर उभा करण्याच्या दिशेने कपिल झोमटेचे षटकार हे धावासंख्येमध्ये मोठा इफेक्ट टाकतात. फुल टॉस स्वप्नीलच्या बॅटमधून खेचला आणखीन एक षटकार. चेंज द गेम वंजारपाडाला. फटका या ठिकाणी खेळलाय. पुन्हा एकदा खेळाडू त्या ठिकाणी आहे. बॉल समोर आहे. एक रन ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 14च्या सरासरीने आगरी धमाका बडवलचा स्कोर आहे तो मात्र 28 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. 2 ओव्हर मध्ये 28 धावा. सुरुवात थोडी कठीण झाली होती. असं वाटत होतं की विकेट गेल्यानंतर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा इथे मात्र सुरुवातीपासूनच
आगरी धमाका बडवल संघाला अंडर प्रेशर ठेवेल, पण आगरी धमाका बडवल संघ ज्या तुफान फॉर्म मध्ये चाललाय. खरं तर बेकरे येथे जी दोस्ती चषकाची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये फायनल खेळला होता तो मात्र आगरी धमाका बडवल संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. लगेच त्यानंतर मात्र पुन्हा दोस्ती चषक 2025 सावळेच्या स्पर्धेमध्ये इथे मात्र देखील तोच कारनामा त्यांचा कंटिन्यू आहे आणि दुसऱ्या राऊंड मध्ये वंजारपाडा टीमशी 2 हात करतोय जिथे 2 षटकामध्ये स्कोर येतो मात्र 28. बऱ्याच ट्रॉफी पुन्हा एकदा आगरी धमाका बडवलची दहशत कित्येक काळ या संघाने गाजवलाय. बऱ्याचशा ट्रॉफी जिंकल्या. आजही टॉप संघामध्ये आगरी धमाका बडवलचं नाव येतं. चेंज द गेम वंजारपाडा संघाचं नाव येतं आणि ही मॅच दोनही संघांना माहिती आहे की हा टप्पा सेकंड राऊंडचा जर पार केला तर कॉन्फिडन्स आहे दोघांकडे की आम्ही क्वालिफाय मॅच मध्ये की टफ फाईट देऊ शकतो श्री 11 कोल्हारेच्या विरोधात. त्यामुळे आता इथून 2 ओव्हर मध्ये 28 झाल्या. धावा संख्येला कंट्रोल करता येईल का? तर वंजारपाडा टीमच्या गोलंदाजांसाठी आता कॅश प्राइज येत आहे. कृष्णा फार्मचे ओनर युवा उद्योजक कृष्णा धुळे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक कमावणार का गोलंदाज? 2000 रुपये कमावणार का हे आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर सरकार हॉटेलचे मालक विशाल भवारे यांच्याकडून देखील कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी 2000. पहिला चेंडू या ठिकाणी विश्वासचा. ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने विश्वास आलाय आणि त्याच्या विरोधात स्वप्नील या ठिकाणी आहे. यस यस आयोजकांच्या वतीने पंचांना ती परवानगी असेल तर त्यांना वाटलं तर रेफर करू शकतात. यस पंचांना वाटलं तर ते रेफर करू शकतात. या आयोजकांनी पंचांना दिलेली परवानगी आहे. सो प्लीज कीप काम. दोन्ही टीमला इथून सूचना असतील. यश प्रियश आपण शांतता ठेवावी. पंचांना वाटलं तर ते रेफर करू शकतात. या आयोजकांनी त्यांना दिलेली परवानगी आहे. येस प्रेक्षकांना विनंती आयोजकांच्या वतीने की आपण शांतता राखावी. निर्णय या ठिकाणी योग्य तो निर्णय येईल. कुठल्याही टीमवरती कुठलाही अन्याय होणार नाही याची मात्र खबरदारी आयोजकांनी देखील घेतलेली आहे. चांगला सामना सध्या रंगताना दिसतोय. 2 ओव्हर मध्ये स्कोर होता 28 या अंकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. विश्वासचा तो चेंडू इथे पडला गेला आणि इथून फेअर डिलिव्हरी चेंडू मात्र डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट. प्रेक्षकांमधून आणि पॅव्हेलियन मधून कुठलाही आवाज येता कामा नये. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने आयोजकांच्या वतीने आता सर्वांना इथून सांगण्यात येत आहे. मॅच इथून मात्र आता स्वप्नील एक जिद्दीने आता बॅटिंग करावी लागणार आहे. स्कोर मात्र 28 वरती. विश्वास एक वेगवान बॉलर आहे. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम मंजार पाडायचा. यस प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाहेरून प्लीज कुठलीही कमेंट करू नका. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे जिथे मात्र गोलंदाजीतून तयार विश्वास
28 धावा. डॉट बॉलने इथून सुरुवात झाली. षटक क्रमांक 3. विश्वाचा आणखीन एक चांगला बॉल. 2 लगातार डॉट बॉल इथून येत असताना स्वप्नीलला आता टप्पा ओळखावा लागेल. टप्प्यावरती गोलंदाजी करतो विश्वास. त्या टप्प्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. फलंदाजी देखील तेवढी जमखम दाखवावी लागेल. कपिल झोमटेच्या बॅटिंग मधून 3 षटकार आपण पाहिले. त्यानंतर एक सिक्सर आलाय तो मात्र स्वप्नीलच्या बॅट मधून. आणि विश्वासच्या विरोधात 2 डॉट बॉल खेळलेत. आता आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज तो स्वप्नील आणि त्याला फेस करेल ॲज अ बॉलर म्हणून विश्वास. यावर स्वप्नीलचा फटका. समोर खेळाडू दूर आहे. त्याचा फायदा घेतला जाईल का? पहिली धाव इथून कंप्लीट. 29 धावा. एका धावेने स्कोर वाढलाय. 29 ऑन बोर्ड. जबरदस्त मॅच इथून रंगताना दिसतीये. विश्वाची बॉलिंग इथून सुरू आहे. मनोहरजी घुडे साहेब, आतिश टुपे, त्याचबरोबर संघमालक रुपेश जाधव, हे तीनही संघ मालकाने आज संघ पुरस्कृत केलाय. कपिलचा फटका हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू आदळलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. धोक्याची ठरणार का? कोऑर्डिनेशन बिघडलं होतं. चेंडू हातामध्ये येत नाही. 2 धावा इथून पूर्ण. प्रियेशच्या हातात चेंडू आला नाही. त्या कारणास्तव 2 धावा. खेळाडू इथे रनआउट होता राहिला आणि 2 धावांनी स्कोर मात्र इथून पुढे सरकताना जाऊन पोहोचतोय तो मात्र 31 या अंकावरती. 31 धावा फलकावरती. आणि या मॅच मध्ये खरं तर जिंकणार कोण याकडे सर्वांचं लक्ष, कारण दोनही दिग्गज संघ आहेत. बराचशा टुर्नामेंट या दोनही संघांनी जिंकल्यात. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोस्ती चषकाचं टायटल आपल्याला जिंकायचं तर हा टप्पा पार करावा लागेल, कारण क्वालिफाय मॅच मध्ये त्यांचा सामना देखील तेवढ्याच बलाढ्य संघासमोर अर्थात श्री 11 कोल्हारे संघासोबत होणार आहे. त्यामुळे इथून हा टप्पा पार केला तर त्यांना क्वालिफायची मॅच खेळता येईल. त्यामुळे क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी खरं तर या मॅचमध्ये दोनही संघांचा संघर्ष आहे. 2 धावांनी स्कोर झालाय तो मात्र 31. कपिल झोमटे स्ट्राईक वरती आहे. समोर येतो मात्र विश्वास. विश्वाचा हा चेंडू, टाळ्यांचा कडकडाट. योग्य टप्प्यावर बॉलिंग इथून करत असताना विश्वास आणखीन एक डॉट बॉल इथून काढलाय. स्कोर येतो मात्र 31. नियंत्रण मिळवलंय या षटकामध्ये. जे षटकार येत होते 4 सिक्सर खेचले. मग त्यानंतर या ओव्हरमध्ये विश्वासने जी बॉलिंग पेश केली, खरं तर या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आली नाही आणि ही थोडी स्ट्रॉंग बाजू राहिली ती विश्वासच्या गोलंदाजीची. आणि कपिल प्रयत्न करतो, एफर्ट्स लावतोय की इथून मोठा स्कोर आपल्या संघासाठी आगरी धमाका बडवलसाठी उभा राहायचा आणि त्यासाठी बाउंड्रीज इथून यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न आहेत कपिलचे. फटका भारी आहे, ताकद झोकली या फटक्यावर. खेचला साइड स्क्रीनच्या बाजूला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सिक्सर. थँक्यू डीजे. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो आगरी धमाका बडवल संघाचा 37. 37 धावा आणि या 37 धावा संख्येमध्ये 5 षटकार खेचलेत. कपिल झोमटेचे 4, स्वप्नीलचा 1 षटकार. कपिल सध्या बॅटिंग करतो 6 चेंडूमध्ये, त्याच्या बॅटमधून निघाल्यात. तर मात्र टोटल धावा 7 चेंडूमध्ये 27 आणि स्वप्नील खेळतोय तो मात्र 9 धावा संख्येवर आणि टोटल स्कोर आहे तो मात्र आतापर्यंत 37 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता अंतिम षटक असणार जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा करून. आणि इथून मात्र हा स्कोर 50शी पार
नेण्यासाठी मात्र कपिल आणि स्वप्नीलच्या बॅटमधून आणखी काही फटके आले तर सहज 50शी पार स्कोर जाईल, कारण 37 सध्या धावा फलकावरती आहेत आणि तेवढाच मोठा स्कोर उभा केला तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम मंजारपाडाला देखील एक चॅलेंज सेकंड इनिंगमध्ये त्यांना देता येईल. लास्ट ओव्हर सौरभ बाबरे इन ॲक्शन असेल. समोर येतो स्वप्नील, लेफ्ट हँड बॅटर आणि राईट हँड बॉलरचा सामना. चौथ्या षटकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल खेचून मारलाय हवेत आहे. डाऊन दी बॉल, खेळाडू पकडली कॅच, फलंदाज आउट. डीजे बजाव. सेकंड इनिंग, या इनिंगचा देखील शेवटच्या षटकाचा खेळ इथून बाकी आहे. सौरभचा पुढील बॉल फटका या ठिकाणी मागच्या दिशेने खेचलाय. दोन खेळाडू पाठलाग करतायत. चेंडू भरदा वेगाने सीमा पार आलाय, चौकार. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या तडाखा मात्र गोलंदाजाला सोसावा लागतोय. अविनाशचा फटका भारी आहे. अविनाश इथून मात्र बॅक टू द डग आउट. अविनाश मिनमिने होता, इथून आउट झाला अविनाश. आवाज मात्र दोन्ही बाजूने येतोय. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललं, एक सिंगल रन आणि स्ट्राइक वरती आणलंय ते मात्र कपिल झोमटेला. 42 धावा फलकावरती 2 चेंडू या सत्राचे बाकी असणार आणि आता लक्ष आहे ते कपिल झोमटेच्या बॅटिंग कडे. 4 षटकार या खेळाडूने खेळलेत. 2 बॉल सौरभ बाबरे आणि अंतिम षटकामध्ये कपिल आता स्ट्राइक वरती आहे. उंच हवे चेंडू गेला, जजमेंट भरपूर आहे. खेळाडू आलाय, पकडले कॅच. मनीष होता त्या ठिकाणी. झटका मोठा आहे. षटकार किंग कपिल झोमटे आउट. आणि ऍक्शन बघा, सेलिब्रेशन बघा प्रियेश बाबरे यांचं. जल्लोष जल्लोष आनंद आहे, कारण विकेट मोठी होती. 4 षटकार ज्या खेळाडूने आपल्याला खेळले त्याची झेल स्वीकारली ती मनीषने. भरपूर दूरवरून धावला होता, लास्ट मोमेंटला हातामध्ये चेंडू.
बॉलर संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत आणि इथून मात्र अंतिम बॉलची फेक होईल. गोलंदाजी मार्क वरती येतो मात्र सौरभ. फटका हवेत आहे. खेळाडू पुन्हा डाऊन दी बॉल आलेत आणि चौथी विकेट. 4 विकेट इथून आउट केल्यात सौरभ बाबरे आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथून कंप्लीट. मध्ये मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहिली आणि रात्रीचे खरं तर 2:20 झालेत आणि वंजारपाडा गावचे सरकार हॉटेलचे मालक विशालजी भवारे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मी गणेश दादांना विनंती करेल की विशालजी भवारे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. दादा 2:30 वाजलेत तर दादांचा मित्र परिवार विशाल दादा आपण पुढे यावं. आपला सत्कार या ठिकाणी गणेश दादा मोडक यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेला भेट आणि वंजारपाडा टीमला देखील सपोर्ट करत असताना सरकार हॉटेलचे मालक विशालजी भवार यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. विशाल दादा आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत कक्षामध्ये या ठिकाणी यावं आणि कट्टर हिंदुत्ववादी सरकार हॉटेलचे मालक विशालजी भवारे यांचा सत्कार आपण करतोय. गणेश दादा सन्मान या ठिकाणी कधी कॅमेरामॅन थोडी मास सांभाळ संदीप सर एक 30 सेकंद फक्त. विशालजी भवारे यांचा सत्कार आपण करतो आणि त्यानंतर आपण मॅचकडे ऑनगोईंग मॅचकडे इथे जाणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे विशाल दादा. यस कॅमेरामॅन इथून आता आपण ऑनगोईंग मॅचकडे जाऊ जिथे मात्र लक्ष सेट झालंय 43 धावा संख्येचं. 43 टू विन अशी सिच्युएशन आहे आणि जिग्नेश RO11 चेंज द गेम वंजारपाडा बॅटिंगसाठी उतरली. पहिलाच बॉल हेमंत कालेकरचा मागे चेंडू आहे. विकेट किपरकडे चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट बॉलने इथून सुरुवात झाली. आगरी धमाका बडबल संघाची दोन्ही टीमचे सपोर्टर खरं तर आपला आम्ही मनपूर्वक
या ठिकाणी स्वागत करतोय आणि दोनही संघ आपापल्या संघाची जी दावेदारी प्रेक्षकांकडून ठोकली जाते की आमचा संघ जिंकणार जिंकणार तर एकच आहे, वंजारपाडा जिंकेल किंवा भडवल जिंकेल. विजयाचं जे काही प्रेडिक्शन असतं ते आमच्या प्रेक्षक राजाचं आपापल्या संघाच्या बाजूने. फटका संख्येचा शॉट ऑफ द नाईट ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेचलाय तो षटकार. चौकार डीजे. रवींद्र मिसाळ यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल स्कोर येतो 10. संकेत या ठिकाणी मागे चेंडू खेळला, खेळाडू पाठलाग करतोय, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पोहोचला चेंडू सीमा पार. डीजे. संकेत बाबरेची चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हेमंत कालेकर नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू इथून पण दिशेने भरकटलाय. व्हाईट बॉलची फेक इथून करतोय तो मात्र हेमंत कालेकर. स्कोर आहे 4 बॉलच्या समाप्तीनंतर या व्हाईटच्या एक्स्ट्राच्या दाव्याने स्कोर येतो 15. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर लगावली तर वंजारपाड्याच्या बॅटरसाठी विशाल भवारे आणि कृष्णा धुळे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संख्येचा हा शॉट आणि पकडली आहे कॅच. फलंदाज इथून बाद. संकेत बाबरे हॅज टू डिपार्ट. इथून मात्र करणचा एका दाव्याचा इथून प्रयत्न सक्सेसफुल झाला. षटक क्रमांक पहिलं 43चा पाठलाग करत असताना चेंज द गेम जिग्नेश आरो 11 चा स्कोर झालाय तो मात्र एका ओव्हरमध्ये रन्स आहेत त्या मात्र 16 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 27. सरकार हॉटेलचे मालक विशाल भवारे आणि युवा उद्योजक कृष्णा धुळे यांच्याकडून षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी 2000 आणि त्याचबरोबर प्रत्येक चौकार प्रति षटकार 300 रुपयाचा कॅश प्राइज. आणि केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा रवींद्र मिसाळ
यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000. 18 बॉल आहेत आणि शिल्लक असताना धावा पाहिजेत ते मात्र 27. आगरी धमाका बडवल संघ खरं तर इथून जो गेम प्लॅन तयार केला आहे धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी, पहिल्या ओव्हरमध्ये हेमंत कालेकरवरती 16 धावा जरूर आल्यात, पण यानंतर पुनरागमन कसं करावं, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये कर्णधार इथे बनवत असताना आणि इथून करण बाबरे आणि त्याच्या साथीला असणारा वैभव माळी या दोन फलंदाजांना कसं थांबवता येईल. जिग्नेश RO11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला 18 बॉलमध्ये 27 धावसंख्येपासून कसं रोखता येईल याचं प्लॅनिंग सध्या आगरी धमाका बडवल संघ देखील बनवत असताना दोन्ही आमचे ऑफिशियल अंपायर संदीप गायकवाड सर, मिलिंदजी कोळंबे आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सध्या ते राजेंद्र भोईर, राज भोईर सरांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. कारण प्रचंड मेहनत आयोजकांनी जितकी मेहनत घेतली आहे खरं तर पंचांची भूमिका ही स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 रात्र खरं तर प्रत्येक बॉलवरती ऑब्झर्व करणं आणि योग्य तो निर्णय देणं, खरं तर या कामगिरीचं आम्ही गणेशदादा आणि नरेशदादाच्या वतीने सर्व पंचांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि गणेशदादा मोडक सावले हेदवली विभाग म्हटलं ना तर पहिलवानांचा हा विभाग आहे. गणेशदादांची मोठी फौज आहे इथे मात्र आमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी. धावसंख्या 1 ओव्हरमध्ये 16, 18 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 27 धावसंख्येची. गोलंदाज तयार, इथून सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न इथून दोन्ही संघ करतात. पहिलाच बॉल प्रॉपर कनेक्ट झाला पण उंच हवेत पकडली कॅच, करण बाबरेची विकेट. पाठर आउट, डीजे बजाव. सामन्यामध्ये अजूनही या सामन्यामध्ये खरं तर दोनही संघ रस्सी खेच करत असताना हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय. विकेट कीपरकडे चेंडू होता आणि इथून मात्र ओव्हर थ्रो होतोय. धावेची संधी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता 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 पंचांनी मात्र रेफर केलं. रनआउट आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. 12th मॅन आपण दोघेही बाजूला बाई, आपल्याकडून सूचना असेल आपल्याला. थर्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो मात्र इथून देण्यात येईल. बाकी कोणी त्या ठिकाणी थांबू नका कारण मॅच क्लोज आहे, डिसिजन क्लोज आहे. तर तिसरे पंच या ठिकाणी आहेत. प्रत्येकाकडे मोबाईल, आपण आपल्या मोबाईलवर चेक करा चालेल, हरकत नाही. फक्त तिसऱ्या पंचांचा निर्णय घेण्यापासून तिथे कुठलाही डिस्टर्ब नकोय हे मात्र आम्ही 12th मॅनला देखील सूचित करतो. डिसिजन येईल, क्लोज डिसिजन आहे कारण धोक्याची धाव खरं तर होती आणि खरं तर हा जिवारी लागणारा घाव आहे कारण 2 विकेट आधीच आऊट झाल्यात. त्यात रनआउटची ही विकेट जर इथे आली तर मात्र खरं तर एका लेवलवरती जो परफॉर्मन्स, जी धावसंख्या चेसिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 16 होती तिथून 3 ओव्हर 27च पाहिजे होत्या, पण 2 विकेट आले आणि आता निर्णय इथून पेंडिंग आहे. आणि फलंदाज इथून बाद. रनआउटची विकेट, तिसरा झटका मिळाला जिग्नेश RO11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला. आधी कॉलिंग केलं होतं, मागे गेलं होतं, पुन्हा ओव्हर थ्रो झाला, चान्स घेतली, रिस्क होती आणि त्या रिस्क मध्ये फसला तो वैभव माली.
हेमंत कालेकरने बॉल कलेक्ट केला, कुठलाही वेळ त्याने वेस्ट जाऊ दिला नाही आणि स्टंपला चेंडू लावल्यानंतर वैभव मालीला देखील माहित होती की थोडी रिस्क होती, पण प्रियशने कॉलिंग केलं, धावणं तर भाग होतं. तिसरी विकेट खात्यात आली. आता आगरी धमाका भडवलने खरं तर या मॅच मध्ये एक षटक जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याच्या बाजूने गेलं, पण त्यानंतर मात्र आगरी धमाका भडवलने दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीची नव्हे तर फिल्डिंगची देखील ताकद इथे पेश करत असताना 3 विकेट आउट केलेत आणि अविनाश मिनमिने हा गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटरची एंट्री आणि नवीन बॅटर इथून मात्र खेळ करावा लागणार आहे. कुमार आहेत मैदानाच्या आतमध्ये, साथीला प्रियेश आहे. स्कोर अजूनही धावसंख्या हवी आहे ती मात्र 27. कुमारसाठी हा चेंडू अविनाश मिनमिनेचा डॉट बॉल. या ओव्हर मधले पाहिलं गेलं तर इथून मात्र चेंडू सातत्याने डॉट येत आहेत आणि धावसंख्येला इथून थोडं का होईना पण सिंगल डबल का होईना ही प्रेशराइज स्थिती बाजूला सारण्यासाठी फलंदाजांना इथून रन्स कराव्या लागतील. फुल टॉस अविनाश मिनमिनेचा हा चेंडू, कुमारचा फटका, फिल्डिंग तिथे दमदार झाली. एकच धाव इथून मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पंचांनी इथून रेफर केलं अबोव दी वेस्ट. चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. यस, तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. निर्णय या ठिकाणी पेंडिंग आहे. यस, तुम्ही शांत राहिलात तर आम्हाला देखील योग्य निर्णय घ्यायला कुठलीही अडचण येणार नाही आणि पंच व्यवस्थितपणे आपली कामगिरी पाडतायत. 3 रजनीमध्ये जो त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय, कौतुकास्पद कामगिरी तीनही पंचांची, आणि इथून देखील निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्ट चेंडू कुठे होता, अबोव दी वेस्ट होता की नाही, नो बॉल आहे की नाही याचा निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. दोस्ती चषकाची खरं तर या ठिकाणी ही तिसरी रजनी आणि निर्णय या ठिकाणी येतोय. फेअर डिलिव्हरी असणार आणि रन मिळेल ती मात्र 1. धावसंख्या ती मात्र 17. अजूनही विजयासाठी रन्स पाहिजेत, त्या मात्र 26. प्रियाच्या बॅटमधून गॅप शॉट सिलेक्शन, खेचलाय तो प्रियश बाबरेने चौकार. डीजे थँक्यू डीजे. हॅलो 21 धावा ऑन बोर्ड आहेत. लास्ट बॉल आहे. प्रियसचा फटका आला ऑन साइडला. पहिली धाव वेगवान केली आहे कंप्लीट. एकच धाव. 2 ओव्हरचा स्पेल इथून आगरी धमाका बडवलने समाप्त केला. स्कोर झालाय तो मात्र 22. विजयासाठी 12 चेंडू कंपल्सरी 21 धावांची गरज असणार ती मात्र टीम जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला. 12 चेंडू कंपल्सरी 21 धावा इथून आवश्यक आहेत. आणि यानंतर एकच मॅच आजच्या रात्रीमधील शिल्लक आहे. श्री 11 कोल्हारे संघ या स्पर्धेच्या क्वालिफाय मॅचमध्ये एंटर झालाय. नरेंद्र गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला श्री 11 कोल्हारे संघ आणि त्यांच्या विरोधात कोण येईल यासाठी हा सुरू असलेला सामना. सेकंड राऊंडचा सेकंड. 2 ओव्हर संपल्यात. 22 धावा झाल्या 3 विकेटच्या मोबदल्यात आणि 12 चेंडू आहेत आणि 21 धावांची इथून गरज आहे. आगरी धमाका बडवल संघ पहिल्या ओव्हरमध्ये हेमंत काळेकरने 16 धावा दिल्या होत्या, पण अविनाश मिनमिने आला. 3 विकेट आउट झाल्या आणि धावा खर्च केल्या त्याने अवघ्या 6. आणि आता पुन्हा एकदा सामना बरोबरीमध्ये आणल्यानंतर आता 2 ओव्हरमध्ये 21 धावा इथून करायच्या आहेत. प्रेक्षकांचा टाळ्यांचा प्रतिसाद. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याचे सपोर्टर एका बाजूला टाळ्या वाजवतात तर दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा गजर होतो तो आगरी धमाका बडवल संघाचा देखील. प्रियेश बाबरे आणि त्याच्या साथीला येतो कुमार विर्ले. इथून मॅच मध्ये तिसऱ्या षटकाला शुभारंभ करण्यासाठी आगरी धमाका बडवलकडून गोलंदाजाला इथून आमंत्रित केलंय. खरं तर जो बॉलिंग परफॉर्मन्स अविनाश मिनमिनेने दाखवलाय त्या ट्रॅकवरती अगदी कमी धावांचं षटक इथून जर टाकलं तर लास्ट ओव्हरपर्यंत हा सामना रोमांचक स्थितीमध्ये बनेल.
स्पर्धेचे आयोजक गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने, हरिश्चंद्र जाधव साहेब, मनोहरजी घुडे साहेब, आतिश टुपे जे संघ मालक आहेत वंजारपाडाचे, मनोहरजी घुडे साहेब देखील स्टेजवरून या मॅचचा आनंद घेत असताना गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र दत्ता, समोर येतो मात्र प्रियेश. दत्ताचा पहिला चेंडू वाईट बॉलने सुरुवात या षटकाची. 23 चा स्कोर. आता तुम्हाला इथून धावा फलकावरती दिसेल आणि अजूनही 20 धावा 10च्या रिक्वायर्ड रन रेटने इथून 20 धावा 2 षटकामध्ये करायच्यात. प्रियेश खरं तर जी बॅटिंग आता दाखवायची ती या मॅच मध्येच आपला दमखम दाखवताना. फटका इथून खेळला ऑन साइडला खेळाडू आहे, समोर चेंडू आहे, हातामध्ये चेंडू आहे, फेक देखील लगेच रनआउटची चान्स होती. बॉल कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावा इथून मिळतील. स्कोर 2 ने पुढे जाईल. धावा फलकावरती 25 धावा झाल्यात. अजूनही 18 धावा येणाऱ्या 11 बॉलमध्ये पाहिजेत. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला. बॅटची डिमांड आहे, बॅट इथून घेऊन जा आपण. 11 बॉल कंपल्सरी 18. एकेका बॉल नंतर या मॅचचं समीकरण बदलत जाईल. कधी सामना तुम्हाला आगरी धमाका भडवलकडे जाताना दिसेल, कधी सामना जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याकडे झुकताना दिसेल. कारण आगरी धमाका भडवलची देखील गोलंदाजी आणि खरं तर या 2 संघांनी या सामन्यामध्ये शेवटपर्यंत लढाई तर होणार यात मात्र शंका नाही. कारण प्रियेश सध्या खेळतोय, कुमार खेळतोय, दुसऱ्या बाजूने दत्ता देखील एक चांगला बॉलर आहे ज्याला खरं तर मागे ठेवलं होतं, अविनाशला पुढे आणलं कारण धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. विकेट घेणं गरजेचं होतं. विकेट टेकिंग बॉलिंग केली ते अविनाश मिनमिने आणि आता दत्ता साजेशी बॉलिंग आपल्या संघासाठी करणार का? आणि समोर प्रियेश आपल्या संघासाठी मला काहीतरी करायचं या अनुषंगाने देखील बॅटिंग करतोय. बॅटची कडा मागे, यष्टीरक्षक हेमंतने कॅच स्वीकारली, फलंदाज आउट. डीजे पासून दूर जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीकडे आगरी धमाका भडवलचं लक्ष, तर दुसरीकडे एकेका धावेचं प्लॅनिंग जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा देखील करतोय. कारण चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये ते मात्र 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या 17. फटका कुमारच्या बॅट मधून सिक्सर. वंडरफुल शॉट. विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 9-17चं समीकरण आता 8 बॉल आणि 11.
दत्ताचा हा चेंडू, कुमार विर्लेची विकेट. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा मॅच मध्ये टर्न. आणि आता हा टर्न नक्की कोणत्या बाजूने जाणार. आगरी धमाका भडवल पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि कुमार आउट झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल आणि सामना 7 बॉल, धावा पाहिजे ते 11. विकेट आली, विकेट आली, डीजे बजाव. अजूनही गरज आहे. फटका फसलाय आणि विकेट. बॅक टू बॅक विकेटचं पतन झालं. दत्ताने आणखीन एक फलंदाजाला माघारी पाठवलं. डीजे जीतना है तो थोड़ा संघर्ष तो करना पडेगा. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस, मिड विकेटला एक खेळाडू आणण्यात आलाय. कपिलने आपल्या बॉलिंग नुसार फिल्डिंग इथून सेट केलेली आणि समोर येतो सौरभ बाबरे. पहिलाच बॉल खेळलाय खेळाडू, त्या ठिकाणी आलाच बॉल हातामध्ये, फेक होतीये, धोक्याची धाव ठरेल का? धाव कंप्लीट. दुहेरी धावा इथून पूर्ण केल्यात. आता 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. कपिलचा हा चेंडू, सौरभ बाबरेचा फटका हातामध्ये, फेक होतीये, स्ट्रायकर एंडला. दुसरी धाव घ्यायची आहे आणि इथून फलंदाजाला परतावा लागेल. 1 धाव, रनआउटची विकेट. आता 4 बॉल, मॅच मध्ये रन्स पाहिजे ते 8. 4 बॉल 8 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करेल जिंकण्यासाठी. अतोनात प्रयत्न सुरू आहे. सामना आटोक्यात येईल का? सौरभ बाबरे मैदानावरती एका बाजूने उभा. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये वंजारपाडा संघाचे फलंदाज या ठिकाणी आउट झालेत.
7 विकेट इथून आउट झालेत. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 7 विकेट इथून आउट झालेले आहेत आणि आता एका बाजूला 3 विकेट बाकी आहेत. सौरभ बाबरे दुसऱ्या बाजूने लढतोय आणि कपिल झोमटे देखील मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपल्या बाजूने झुकवता येईल का, जिंकता येईल का, यासाठी आपल्या गोलंदाजीची पेशकश करत असताना एका बाजूला सौरभ एका बाजूला कपिल. भडवल वर्सेस वंजारपाडा हा रंगतदार सामना. वाईट चेंडूची फेक झाली, एक्स्ट्राची धाव आली, 1 धाव कमी झाली. आता 4 बॉल आणि 7 धावा. खरं तर वंजारपाडा टीम कडून जोपर्यंत सौरभ आहे तोपर्यंत संघाला विश्वास आहे की सौरभ इथून मॅच फिनिश करू शकेल. आणि दुसऱ्या बाजूने कपिल कडे चेंडू आहे. 4 बॉल कंपल्सरी 7 धावा इथून करायच्या आहेत. सौरभच्या बॅट मधून मागे चेंडू सीमा रेखा पार आलाय, चौकार. आता 3 बॉल 3 धावांची गरज असणार. क्रिकेट सर्वांना आवडणारा हा खेळ आणि रंगतदार सामना पोहोचला. 3 चेंडू 3 धावसंख्येची आता गरज असणार. हर मैच में बनती है नई कहानी, बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाज की मेहनत रंग लाती है, इसीलिए क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. आणि आता कोण इथून या डावाचा खेळ जिंकणार, कारण 3 बॉल कंपल्सरी 3. हा चौकार जर आला नसता तर कपिल झोमटेकडे एक स्ट्रॉंग बाजू होती, पण अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये. 3 बॉल 3 धावा आणि वंजारपाडा संघाचे देखील 3 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. सौरभचा फटका हवेत आहे. चेंडू सीमा पार. जिंकलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज गेम वंजारपाडा. आणि आजच्या रात्रीची क्वालिफायची मॅच रंगणार. श्री 11 कोल्हारे वर्सेस फाईट करेल तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज गेम वंजारपाडा. अभिनंदन टीम आणि या विजयाचा हिरो ठरलाय. सुन मेरी सोमटे